या सगळ्याविषयी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. संजय राठोड. संजय, काय नेमका हा सगळा प्रकार आहे? काय या कुटुंबियांची पार्श्वभूमी आहे? किती कर्ज होतं? काय या सगळ्या संदर्भात माहिती आहे? नक्कीच लागली. एकंदर पाहिलं यवतमाळ जिल्ह्यातला शेतकरी पहिलेच हवालदिल झालेला आहे. या शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळालेला नाही. दुसरीकडे जर पाहिलं तर पावसाने जी आहे दडी मारलेली आहे. अशात कुठेतरी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे घोषणा केली आहे आणि ती यादी सुद्धा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा लागली आहे. पण मात्र त्या यादीमध्ये जे आहेत शेतकऱ्याचं नाव नसल्यामुळे शेतकरी जे आहेत या ठिकाणी राजू चुंडके या शेतकऱ्यांनी आपल्या यादीमध्ये नाव नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे. एकंदरीत पाहिलं तर त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधला असता कुटुंबानी जे आहेत या ठिकाणी पाहिलं तर शेत जे आहे त्यांच्यावर 1 हेक्टर 39 आर असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं त्यात लाखाहून अधिक त्यांच्यावर जे कर्ज असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे आणि काही जे आहेत प्रायव्हेट कंपन्या आहे मायक्रोफायनान्स ज्या आहेत कंपन्यासारख्या कंपन्याचं कर्ज सुद्धा त्यांच्यावर 2 ते 2.5 लाख रुपये आहे आणि जे घरकुल त्यांना सरकारने दिलेलं होतं त्या घरकुल ज्यात अर्धवट घरकुल बंद पडलेलं होतं आणि ते घरकुल कुठेतरी बांधावं, घर उभा राहावं त्यासाठी त्यांनी खाजगी जे आहेत कर्ज सुद्धा काढल्याचं या ठिकाणी माहिती मिळत आहे. मात्र ही जे घटना आहे ही एकीकडे जर पाहिलं तर आदिवासी मंत्री अशोक उईके जे आहेत यांच्या मतदारसंघातील जे आहेत ते जे राळेगाव आहे तिथून अगदी जवळच हे भाम जे गाव आहे त्या ठिकाणी जे आता शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे. एकीकडे पाहिलं तर त्यांच्या पाठीमागे पत्नी आणि 2 मुले सुद्धा आहे आणि आता बापाची छत्रछाया हरवल्यामुळे शेतकरी पुत्र जे आहेत आता संकटात सापडलेला आहे. दुसरीकडे सरकार म्हणतं की शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. मात्र अशात जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत वारंवार आत्महत्या करत आहे. हे का करत आहे हे आतापर्यंत जे आहेत सरकारला कळू शकलेलं नाही. एकीकडे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जाते. अशा शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत असतात तरी सुद्धा ते प्रयत्न कुठेतरी फेल पडत आहे का असा सवाल सुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे. लागवी. अगदी संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.